नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलींना आणि मिस्टरांना तिघांनाही सुट्टी होती। तर कालच घरात पेस्ट कंट्रोलचं काम झालं आणि घरामध्ये नुसता पसारा झाला होता। रात्री 2 वाजेपर्यंत जेवढं काम आम्हाला आवरता येईल तेवढं सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर सकाळी लवकरच उठले। तर फ्रीज मध्ये डोशाचा बराच पीठ शिल्लक होता म्हणून नाश्त्यासाठी मस्त असे मी ते डोसेस तयार केले। तर मुलींचा आणि मिस्टरांचा नाश्ता झाल्यानंतर मीही नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर मी इथे स्वयंपाकाला लागले। तर रात्रीच मुलींनी वालाचे बिड निवडून ठेवलं होतं, त्याचीच मी ते आमटी केली आणि त्याच्यानंतर भातही करून ठेवला। तर आज डोसे खाल्ले होते त्यामुळे भाकऱ्या वगैरे काही केलं नाही, डायरेक्ट मी इथे माझी तयारी करून मुंबईला निघाली। तर आज मिस्टर घरात होते त्यामुळे मार्केटला मी जरा लवकरच निघाली होती। तर आज मला जायचं होतं मुंबईतल्या मस्जिद बंदरच्या ड्रायफ्रूटच्या मार्केटमध्ये। तर ड्रायफ्रूट सोबत मला अगरबत्तीचं पण मार्केट एक्सप्लोर करायचं होतं म्हणून मी इथे मस्जिद बंदरला निघाली। तर आज मला वाटलं 15 ऑगस्ट मध्ये ट्रेनला गर्दी नसेल, पण इथे तर ट्रेन चांगली खचखचून भरली होती। काही बायका तर ट्रेनच्या दरवाजाजवळ चांगल्याच अटकल्या होत्या आणि सोबत भांडणही करत होत्या। तर दादर स्टेशन निघून गेल्यानंतर थोडीफार इथे गर्दी कमी झाली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बसायला जागा मिळाली। तर चला फायनली मी इथे मस्जिद बंदरला पोहोचले आणि त्याच्यानंतर इथे ड्रायफ्रूट मार्केटला आले। तर बऱ्याच दिवसापासून मला बरेच कमेंट येत होत्या की ताई आम्हाला मराठी माणसांचं ड्रायफ्रूटचं मार्केट दाखव। तर त्यासाठीच आपल्या मराठी माणसांचं एक शॉप मी शोधून काढला आणि त्यांचाच मी इथे शूट करायला आले। तर या शॉपचं नाव होतं हरदेवजी ड्रायफ्रूट मसाले, जो मस्जिद बंदरच्या स्टेशनच्या जवळच आहे। तर याचा मोठा ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, ज्यांना कोणाला याचे रेट जाणून घ्यायचे असेल त्यांनी हा ब्लॉग नक्की पहा। इथे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट एकदम एक नंबरचे होते आणि प्राइस एकदम रिझनेबल होत्या। तर ड्रायफ्रूट सोबत इथे खूप चांगल्या क्वालिटीचे चॉकलेट आणि मसाले सुद्धा आहेत, जे तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त मिळणार आहे। तर ड्रायफ्रूटचं मार्केट एक्सप्लोर केल्यानंतर मी इथे अगरबत्तीच्या शॉपला आली आणि त्याच्यानंतर त्यांचा शूट करून घेतला। हे शॉप अगदी छोटंसंच आहे, पण इथे अगरबत्त्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या मिळतात। तर मागच्या वर्षी सुद्धा यांचा एक व्हिडिओ केला होता, त्यामुळे त्यांना बराच कस्टमर चालू झालेला आहे। भरपूर येतात, सांभाळू शकत नाहीत की गिऱ्हाईक येतात बघा। मागच्या वर्षी यांचा व्हिडिओ केलेला अगरबत्तीच्या शॉपचा, राधिका अगरबत्ती म्हणून आहे ते। तर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला बघा ना, अशी पब्लिक कंटिन्यू चालू आहे यांच्याकडे। थकलेत ते आता पब्लिक हँडल करून। ऍक्च्युली या शॉप मध्ये गेल्या हे काका माझी इतकी स्तुती करत होते, पण ते मला शूट करायचं राहूनच गेलं। तर ते काय बोलले ते सगळंच काय मी तुम्हाला सांगत नाही, पण त्यांचं एक वाक्य मी तुम्हाला नक्की सांगेन। त्यांचं असं म्हणणं होतं की माझी भरभराट होण्यासाठी देवाने खास तुम्हालाच पाठवलेलं आहे। तर इथे मी माझं काही कौतुक वगैरे मी तुम्हाला सांगत नाही, पण खरंच माझ्या व्हिडिओमुळे बऱ्याच दुकानांची भरभराट खूपच झालेली आहे। जी मनाने अशी साफ असतात ते लगेच कबूल करतात, पण जी काही खोटी माणसं असतात ती कितीही त्यांची भरभराट झाली तरी ते खोटेच बोलतात। तर चला इथे कोणीही चांगलं किंवा वाईट म्हणो, पण मी माझं काम करत राहणार आणि चांगल्या मार्केट तुमच्यापर्यंत एक्सप्लोर करत राहणार। तर चला आज मार्केटमधून मी काय काय खरेदी केलेली आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला आता उद्याचा मिनी ब्लॉग पाहायला लागेल।